नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 3 जुलैची महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. पाहू शकतो बघा, लाडकी बहीण योजना 3 जुलैची सर्वात महत्त्वाची बातमी. जूनचा हप्ता सुरू. बघा, जूनचा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्याविषयीची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी. जूनचा जो हप्ता आहे तो जूनचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्याविषयी पाहू शकता बघा, 1500 + 3000 रुपये, 1500 + 3000 रुपये जे ते बँकेत तुम्हाला जमा होणार आहेत. 1500 रुपये जे ते तुम्हाला बँकेत जमा होणार आहेत. 3000 रुपये पण तुम्हाला येऊ शकतात. त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती राहील, सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जून हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने 3600 कोटी 3600 कोटी रुपये वर्ग केलेले आहेत. योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार 30 जूनपासून 1500 रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. पाहू शकता बघा, आता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या माननीय महिला व बालविकास मंत्री, महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे. बघा, अदितीताई तटकरे यांच्यामार्फत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली की माहिती देण्यात येते. म्हणजे सर्व महिलांना समजतं की हप्ता जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं, म्हणजेच ज्यावेळेस मी व्हिडिओ काढतोय त्यावेळेपर्यंत तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली अशा पद्धतीची कुठलीही माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्याच्या माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग अदितीताई तटकरे यांनी दिलेली नाही आहे. म्हणजेच नेहमी ज्यावेळेस हप्ता जमा होतो त्यावेळेस त्या तशा पद्धतीची माहिती जी आहे ती देत असतात. म्हणजे जेणेकरून सर्व महिला भगिनींना त्याची त्या ठिकाणी जागरूकता व्हावी, सर्व महिला भगिनींनी चेक केलं पाहिजे, सर्व महिला भगिनींना पैसे येत आहेत किंवा नाही ते त्या ठिकाणी समजलं पाहिजे. यासाठी महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे जे ते ह्या ठिकाणी सांगत असतात की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता जमा व्हायला सुरुवात झाला आहे म्हणून. पण आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेपर्यंत मी व्हिडिओ काढतोय त्या वेळेपर्यंत तरी महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली अशा पद्धतीची माहिती अजून दिलेली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी माता भगिनींसाठी महत्त्वाची बातमी, अजून पैसे जे आहेत ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे. ठीक आहे, जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे. पण कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात. बघा, कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात. कारण 3600 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 3600 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही निधी आहे हा निधी महिला व बालविकास विभागाला पण वर्ग करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाला निधी वर्ग झाल्यानंतर हा जो काही निधी आहे, बघा, प्रोसेस असते, शासकीय काम आहे, शासकीय कामामध्ये प्रोसेस असते. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला जाईल. महिला व बालविकास विभागाकडनं हा जो काही निधी आहे तो बँकेला जाईल आणि बँकेतनं तो निधी सर्व महिलांना पाठवला जाणार आहे. म्हणजे जेवढ्या काही याद्या असतील तर त्या याद्यांमध्ये हा निधी पाठवला जाणार आहे. तर ज्यावेळेस महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे याच्या संदर्भाची माहिती देतील त्या दिवसापासून तुम्हाला जूनचा जो हप्ता आहे तो जूनचा हप्ता सुरू होणार आहे.
जूनचा हप्ता सुरू होणार आहे म्हणजेच काय तर 3,600 कोटी रुपये दिलेलेच आहे, म्हणून तुम्हाला पैसे जे ते आता सुरूच होणार आहे. फक्त 2-3 दिवसांचा कालावधी त्याच्यासाठी लागत असतो. प्रोसेस पूर्ण होण्यासाठी सर्व जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली की 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय तर आज तुम्हाला पैसे येऊन जातील. ज्यांना आज पैसे जमा झाले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पैसे आले. बघा, ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच सांगायचं पैसे आले. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं पैसे आले. ज्यांना आले त्यांनी पैसे आले, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. सर्वांनी लिहून पाठवायचं. पुढे बघा महत्त्वाची माहिती. पत्रकार परिषदेत अजितदादा पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. त्या महिलांना आता दिलासा मिळालेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले बघा, आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती की जवळपास 3,600 कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता या महिन्याच्याकरता DBTवर पाठवलेले आहेत. म्हणजेच काय तर DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येतात. सर्व महिलांना माहिती आहे DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येतात. तर DBTवर 3,600 कोटी रुपये पाठवलेले आहेत. आता हे जे काही पैसे ते तुम्हाला 2 ते 3 दिवसात येऊन जातील. म्हणजेच काय तर केव्हाही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. आत्तासुद्धा बघा, आता तुम्ही व्हिडिओ पाहत आहेत त्यावेळेससुद्धा तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना 1,500 आले त्यांनी लगेच 1,500 आले लिहून पाठवायचे. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना त्याच्याविषयीची माहिती जी ती समजणार आहे. पुढे पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती. महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीमधील जो काही धक्का आहे तो बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. बघा, पहिला जो शासन निर्णय तो 29 जून 2024 रोजी आलेला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता. योजनेच्या संदर्भात आणखी एक शासन निर्णय जो तो काढण्यात आला होता. आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा. बघा, आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जे ते वाटप केलेले शासनाने. 11 हप्त्यांचे पैसे आपण पाहू शकतो. लाडक्या बहिणींनो 16,500 रुपये तुम्हाला शासनाने आतापर्यंत दिलेले आहे. आणि आता जूनचा हप्ता पण तुम्हाला सुरू होणार आहे. म्हणजेच काय तर 12वा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे. आपण जर पाहिलं तर 12वा हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच असे तुम्हाला किती रुपये जमा होतात तर 18,000 रुपये. आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळालेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1,500 रुपये. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दरमहा दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. बघा, मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जी ती त्या ठिकाणी जूनमध्येच देण्यात आली होती. आता जूनचा जो काय हप्ता आहे, जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता जुलैचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला कधी येणार तर बघा, ज्या पद्धतीने माहिती सांगितली होती त्या पद्धतीने 2 दिवसात पैसे यायला पाहिजे होते, पण अजूनपर्यंत पैसे यायला सुरुवात झाली नाही. त्यामुळे आजही केव्हाही पैसे येऊ शकतात किंवा मग उद्या येऊ शकतात. कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात. बघा, कोणत्याही क्षणी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही. आतापर्यंत 11 हप्त्यांचे 16,500 तुम्हाला वाटप झालेले. आता हा 12वा हप्ता 1,500 रुपयांचा असेल. म्हणजेच असे तुम्हाला आतापर्यंत एका वर्षासाठी 18,000 रुपये जे ते DBTच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. ही रक्कम ज्या महिलांना पहिल्यापासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली असेल. बघा, ज्या महिला पहिल्यापासून योजनेचा लाभ घेत आहेत, पात्र आहेत, त्या महिलांना 16,500 रुपये रक्कम मिळाली असेल. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जूनचा हप्ता तुम्हाला लवकरच सुरू होणार आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.